महाराष्ट्रात आयसिस मॉड्यूल प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी शहनवाज खान आणि रिजवान अशरफ हे फरार दहशतवाद्यांच्या संपर्कात होते अशी माहिती समोर येते। दोघेही फरार दहशतवादी फारुकुल्ला घोरीच्या संपर्कात होते। फरार दहशतवादी फारुकुल्ला घोरी ही त्यांना मार्गदर्शन करायचा आणि सूचनाही देत असायचा अशी ही माहिती मिळते। दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासंदर्भात आरोपींना टास्क देण्यात आला होता अशी माहिती आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची धक्कादायक माहिती समोर येते? लागवे पण जर पाहिलं तर फार धक्कादायक माहिती आपण समोर येते। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल एनआयए आणि महाराष्ट्र पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर अनेक आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय लागवी यामध्ये जर पाहिलं तर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल एनआयए आणि महाराष्ट्र पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर अनेक खुलासे होत आहेत। खरं तर जे दोन दहशतवादी आहेत, आरोपी शहनवाज आलम आणि मोहम्मद रिजवान अशरफ, हे फरार दहशतवादी एका कुख्यात म्हणजे फरार फारुकुल्ला घोरी यांच्या संपर्कात होते। हे त्यांना मार्गदर्शन सुद्धा करत होते आणि महाराष्ट्रामध्ये आयसिस मॉड्यूल घडवण्याचा एक त्यांचा प्लॅन होता। दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये सुद्धा दहशतवादी कारवाया करण्यासाठी या दोन आरोपींना खरं तर टास्क देण्यात आला होता। मात्र हे दोन्ही आरोपी आहेत ते मुंबई पोलिसांना आणि एनआयए सापडले आहेत। त्यामुळे कुठेतरी मोठी कारवाई ही महाराष्ट्र पोलिसांनी एनआयए केलेली आहे। निश्चित धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणच या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।